हाय, हॅलो, नमस्कार. शुभ सकाळ सर्वांना. तर आज आम्ही निघालोय बाहेर. तर बाहेर कुठे तुम्हाला सांगते, तर आम्ही आत्ता चाललो होतो हॉस्पिटलला बाळाला बघण्यासाठी. तिथून येता येता आम्ही आलो होतो काकाच्या कंपनीमध्ये. तर ही आहे फूडची कंपनी. म्हणजे इथे मसाले, गूळ, लाकडी घाणा, तेल, फरसाण हे सगळं प्रोडक्ट इथं बनतं. ते तुम्हाला नंतर मी कधीतरी सांगेलच डिटेलमध्ये. तर हे आहेत मसाले वगैरे. आणि आम्ही सगळे इथं आलो होतो व्हिजिटसाठी. म्हणजे काकाचं काम होतं म्हणून आम्ही आलो होतो. आता सावलं होतं तर बोर, त्यामुळे आम्ही बसलो होतो व्हिडिओ काढत. आणि बाहेर एवढं वारं सुटलं होतं ना, की असं वाटत होतं आज जोरात पाऊस येणारच आहे. आणि आम्ही सगळे वाऱ्याला मस्त बसलो होतो, कारण आतमध्ये खूप जास्त गरम होत होतं. त्यामुळे आम्ही सगळे बाहेर येऊन बसलो. आणि हे बघा, ही आहे कंपनी खोमणे ॲग्रो. आणि खोमणेचे सगळे प्रोडक्ट आहेत. जाता जाता बघितलं तर आभाळ आलेलंच होतं. आणि आता आम्ही निघालो घरी. तर आम्हाला गाडीत खूप कंटाळा आला होता दिवसभर प्रवास करून करून. त्यामुळे आमचा मूड थोडा खराब झाला होता. आणि इकडे सनसेट पाहायला आलाच होता. आणि आम्ही थांबलो होतो पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी. आणि इकडे आमची साऊ बघा काय करते, फुलं तोडत बसली चाफ्याचे. तिला इथं चाफ्याचं झाड दिसलं, मग तिने फुलं तोडून आणली. आणि मग काय, आम्ही गाडीत बसल्या बसल्या टाईमपास केला. आता इकडे बघा सनसेट झालेला आहे. आणि आता ह्या अशा अंगठ्या ज्या आहेत ना चाफ्याच्या फुलांच्या, कोणी कोणी बनवल्यात मला नक्की सांगा. लहानपणी मी खूप बनवल्यात. आणि आजसुद्धा बनवून मी साऊला दिली होती, त्यामुळे साऊ छान एन्जॉय करत होती. आता इथं तिला वाटत होतं मी तिचे फोटो काढते, पण मी काढत होते व्हिडिओ, त्यामुळे ती अशी पोज देत होती मला. आणि ती नाटकी चालू असत. घरी आलो मग मी शंभूला घेऊन आले हॉस्पिटलला, कारण त्याला जरा थोडीशी कणकणी आली होती. मग हॉस्पिटलला आलो. आणि हॉस्पिटलला आल्याबरोबर इकडे वादळ सुटलं होतं. म्हणजे एवढा जोरात वारा सुटला होता, विजा चमकत होत्या की काय सांगायचं. आणि काही क्षणातच गारांचा जोरात पाऊस झाला. कंप्लीट 2 तास गारा पडत होत्या, हे बघा, अशा मोठ्या मोठ्या गारा. आणि घरी आल्यानंतर सुद्धा अशा विजा चमकत होत्या. आम्ही भर पावसामध्ये घरी आलो. आम्ही अडकूनच बसलो होतो 2 तास तिथे हॉस्पिटलला, पण काका शेवटी आम्हाला घ्यायला आला. आणि इकडे असं बघा आमचं काम चाललं होतं, गारा पकडायचं, खेळायचं. आणि शंभू बघा आता कशा गारा पकडतोय. टॉवेलमध्ये गारा पकडत होता, कारण आम्ही हे पहिल्यांदाच बघितल्या गारा. मी कधीच बघितल्या नव्हत्या गारा. आणि इथे आमच्या इथे ना हा बगळा आला होता. आता एवढ्या रात्रीचा हा बगळा काय करतोय म्हणून बघायला आले. तर त्याला थोडंसं जखम झाली होती पंखांना. आणि इकडे दारात एवढं पाणी साचले की काय सांगू. मग हा आला कोपऱ्यामध्ये. त्याला म्हटलं इथं बस, त्याला खायला टाकले, पण तो काही खायचं नाव घेईना. खूप वेळानंतर त्याने मला हात लावून दिला आणि शांत झाला होता. मग काय, आम्ही सगळे इथे टाईमपास करत बसलो होतो त्याला शांत करण्यासाठी. आणि शेवटी त्याला मी हातात घेतलाच. तर असा होता ब्लॉग. बाय बाय.